तर माझ्या भावानं मी तुमचा आवडता स्पायडर आहे भाई. सकाळी उठल्यावरती आपली रोजची डेली रुटीन चालू झालं. आपला बेड वगैरे लावायचा आणि भाई मी एक नवीन अँगल ट्राय केला की भाई लिहिताना जमेल का नाही कॅमेरा अँगल, पण तो काही छाटा जमलेला नाही. परत मी ह्या 3 ज्या बॉटल आहेत त्या काढून ठेवल्यात भाई. सारखं सारखं बिसलेचं पाणी पिणं पण चुकीचं आहे, कारण की नाहीतर बोलतील हॉटेलवाला अरे भाई आमचा दिवाळच निकालतोय. मग काय रूम बीम सगळं साफ चालू झालं आणि मग मी गेलो राऊंडवरती सगळं हे बघायला. आणि भाई तुम्हाला सांगून ठेवतो की मला ना सगळं बघायचं आहे, पूर्ण प्रॉपर्टी मेंटेन करायची. आणि हे तुम्हाला वाटत असेल हे का हागल्या बेगायचं तसलं ते उघडून बघताय. अरे भाई माझं काम आहे, मला केलंच पाहिजे. नंतर काय ना, काल पेस्ट कंट्रोल झालं त्यामुळं किचन वगैरे आता लावायचं चालू होतं. सो आज काय नाश्ता नव्हता, सो आम्ही वडापाव वगैरे आणायला गेलेलो. परत तेवढ्यात एक कस्टमर आले, गेस्ट आले, त्यांना रूम दाखवली. पण कसं आहे ना, पेस्ट कंट्रोल झालं तो वास वगैरे होता, उगाच त्यांना डिसअपॉइंट होईल. सो आम्ही त्यांना सजेस्ट केलं की दुसरी आमची एक प्रॉपर्टी आहे तिथे जा. नंतर मग सगळेच जमले होते त्यामुळं स्प्राईट वगैरे पिला. परत मी माझी जी डायरी आहे ना त्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट नोट्स काढून घेतले, चहा पिला. आणि भाई आज रातच्याला ना भाई 12:30 वाजता अचानक हे आले गेस्ट. अरे भाई मी इथं राहतोय ना, आता माझी गांडच लागणार आहे. आणि मला गत्यंतर आहे की कोणी पण आलं की मला गेस्टचं सॅटिस्फॅक्शन करणं भाई, म्हणजे त्यांना रूम दाखवणं, नाही तर तुम्हाला लय काहीतरी वेगळं वाटेल. परत मी आज शिकलो की किचनमधलं सगळं युटिलाइज म्हणजे संपलं ना की ते कसं मागवायचं. मग तुम्ही पण हे करून घ्या. ते 3 डॉट असतं त्याच्यावरती क्लिक करायचं, इन्व्हेंटरीमध्ये वगैरे जायचं. आणि भाई हे माझं नाही आहे, हे गेस्टचं आहे.